आम्ही तिघजण एवढा माहोल कुठं करतोय तुम्हाला जर का जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओचा शेवटपर्यंत नक्की राहा. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिषेक आणि आज आपली सकाळ 6:30ला नाही तर सकाळी 4:30ला झालेली आहे, कारण आपल्याला जायचं होता चिखलदरा. कितीही काही असलं तरी मित्रांनो आपण चिया सीड्स पण कधीही सोडत नसतो. सकाळी उठल्याबरोबर चिया सीड्स घेतले, त्यानंतर झालो आपण रेडी. नंतर आपला मारला फेवरेट परफ्यूम, झालो बघा गॉगल राऊंड रेडी. तुमचा भाऊ कसा दिसतो नक्की सांगा. त्या एवढ्या थंडीत सकाळी गेलो बस स्टँडवर, तिथून पकडली चिखलीची रात्रानी बस. एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये आपण जाऊन सगळ्यात पहिले आपल्या चिखलीमध्ये भावांना भेटलो. तिथे पहिले आपण ब्लॅक कॉफी, त्यानंतर मजा मस्ती करत एकमेकांची उडवत आपण सरळ पोहोचलो शेगावला पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिले केवळ नाश्ता. पण नाश्त्यामध्ये पण मित्रांनो आपण आपल्याला डाएट फॉलो करायचं होतं. निसर्गाचा सुंदर असा नजारा घेत एकदम कोवळ्या उन्हाच्या किरणांमध्ये आपण पोहोचलो मेळघाटच्या जंगलांमध्ये. मेळघाट हा एक टायगर रिझर्व आहे मित्रांनो. चिखलदरा पोहोचण्याच्या आधीच आपल्याला हॉर्स रायडिंग करायला भेटली. कशी आहे आपली हॉर्स रायडिंग स्किल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर बघा प्रणव भाऊने तर एकदम माहोलच केला. त्यानंतर आपण थेट गेलेलो आहे चिखलदऱ्यासाठी मित्रांनो. त्याच्या आधी आपल्याला खूप काही छान व्ह्यू भेटले, त्याचे आपण मोठ्या ब्लॉगसाठी शूट केलेलं आहे. आणि माझा मोठा ब्लॉग हा यूट्यूब चॅनल आहे. जर का तुम्ही मला तिथे सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्हाला आता जरी एक माकड दिसत असलं तरी पुढच्या फ्रेममध्ये तुम्हाला 3-3 माकडांचा आनंद भेटणार आहे मित्रांनो. बघा कसे नाचताय आपले माकडं. त्यानंतर गेलो आपण भीमकुंडला मित्रांनो. भीमकुंडला जाता शुभमची हालत एकदम खतरनाक झाली होती. अशी हालत त्याची का झाली असेल कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मग आपल्या ब्लॉगसाठी परत काही व्हिडिओ शूट केले. नंतर आपण केलं जेवणामध्ये खाल्लेली आपण अंडी. अशा पद्धतीने आपला चिखलदरा ट्रिप हा एकदम सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो. जर का तुम्हाला तुमच्या मित्रांबरोबर फिरायला भेटत असेल तर नक्की फिरत जावा. हे वय परत येत नसतं. घरी यायला आपल्याला वाजले होते रात्रीचे 1 मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू.